नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं शेवटचं अक्षर आहे ह. ह आहे हर्बचा, आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या वनस्पतीचा. जांभळा रंग पहिला का जांभूळ हे फळ पहिलं, या प्रश्नाचं उत्तर देणं अवघड आहे ना. पण पावसाळ्याच्या सुरुवातीला येणारी जांभळाची फळं खाल्ल्यानंतर जिभेला येणारा जांभळा रंग आपण सगळ्यांनी लहानपणी एन्जॉय केलेला असतो. जांभळं पावसाळ्याच्या 2-3 महिन्यातच मिळतात, पण पिकलेली छान टप्पोरी जांभळं अतिशय टेस्टी असतात. षड्रसांपैकी तुरट रसाची आहारद्रव्य मोजकी असतात. त्यातलं एक म्हणजे जांभूळ. विशेषतः कच्चं जांभूळ चवीला खूपच तुरट असतं आणि पिकलेली जांभळंसुद्धा एका वेळी जास्त खाल्ली तर घशात सुपारी खाल्ल्यानंतर होतं तसं जखडल्यासारखं वाटू शकतं. आयुर्वेदामध्ये वात वाढवणाऱ्या फळांमध्ये जांभूळ हे अग्रणी म्हणजे पहिल्या क्रमांकाचं सांगितलेलं आहे. त्यामुळे एका वेळी खूप जांभळं खाणं शक्यतो टाळावं. त्यातल्या त्यात थोडंसं सैंधव आणि मिरपूड लावून जांभळं खाल्ली तर त्यातल्या तुरटपणाचा त्रास होत नाही असं दिसतं. जांभूळ हे वीर्याने थंड, तुरटपणामुळे वारंवार युरिनला जाण्याचा त्रास कमी करणारं, कफ पित्त शामक, जंतनाशक, रुची उत्पन्न करणारं आणि पचनाला सहाय्यक असं फळ आहे. पित्त वाढल्यामुळे मळमळत असेल तर 2-3 जांभळाची पिकलेली फळं खाण्याने बरं वाटतं. भूक लागत नसेल, पोटामध्ये जडपणा जाणवत असेल, दुपारच्या जेवणानंतर सुस्ती येत असेल तर 2 चमचे जांभळाच्या रसात अर्धा चमचा आल्याचा रस, 2 चिमूट मिरपूड आणि चवीनुसार सैंधव टाकून तयार केलेलं मिश्रण जेवणापूर्वी घेण्याचा उपयोग होतो. ब्लीडिंग गमचा त्रास असेल किंवा गम्स लूज होत चालल्या असतील, पस फॉर्मेशनमुळे बॅड ओडरचा त्रास होत असेल तर जांभळाची 4 ते 5 पानं घ्यावीत. 2 कप पाण्यात बारीक करून उकळू द्यावीत. अर्धा कप काढा शिल्लक राहिला की गाळून घेऊन गंडूश करण्यासाठी, म्हणजे तोंडात चूळ धरून ठेवतो त्याप्रमाणे 8 ते 10 मिनिटं धरून ठेवण्याचा उपयोग होतो. आजकाल डायबेटीसवर जांभळाच्या बियांचं चूर्ण घेण्याचा जणू ट्रेंड पडलेला दिसतो. पण सरसकट सगळ्या प्रकृतीच्या व्यक्तींना हा उपाय लागू पडेलच असं नाही. शिवाय तुरट रस वात वाढवणारा असल्यामुळे फार दिवस किंवा अतिप्रमाणात जांभळाच्या बियांचं चूर्ण घेण्यामुळे शरीरातला कोरडेपणा वाढू शकतो. त्यामुळे हा उपाय घरच्या घरी करत राहू नये, तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घ्यावा हे चांगलं. अशाच अजूनही अनेक वनस्पतींचं आरोग्यामधील योगदान जाणून घ्यायचं असेल तर बघत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.